प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये या इंद्राला आता सागरच्या मुक्ताशी लग्न लावून पश्चाताप होताना आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांना झालं असे की सागरने शाळेतून भलतीच मुलगी आणल्यानंतर घरात खूप तमाशे होतात. इंद्राही खूप भडकते आणि सागरला झापताना दिसते की तुझं काय चाललंय, 2-3 दिवस झाले तुझं वागणं हे योग्य नाहीये. त्या मुलीशी का असं वागतोय. इतक्यात मुक्ता सुद्धा येते आणि त्याला 4 गोष्टी सुनावत असते. पण इंद्रा तिला थांबवते आणि तिला बोलते की तुझं काय मध्येच, मी त्याच्याशी बोलते ना, तुला कायम आमच्या मध्ये मध्ये येऊन गोष्टी वाढवायच्या असतात, तू गप्पच जरा. यानंतर मग दुसऱ्या दिवशी सागरचे वडील खूप मोठा धक्कादायक निर्णय घेतात. तो म्हणजे सागरचं या घरात खाणं पाणी बंद करायचं आणि त्याच्यासाठी कोणीच कोणतंच काम करायचं नाही. या सगळ्या गोष्टी इंद्राला खूप लागतात. ती या सगळ्यांचं खापर मुक्तावर फोडताना आपल्याला दिसणार आहे. ती बोलताना दिसणार आहे की यांनी म्हणजे सागरच्या वडिलांनी मुक्ताच्या बोलण्यात येऊन हा सगळा निर्णय घेतला आहे. तिने खूप भडकवलेला आहे. आणि नंतर मग इंद्रा आणि सागरची बहीण बोलताना दिसत आहेत की या घरात चाललंय तरी काय. सागरची बहीण बोलते की मुक्ता या घरात आल्यापासून पप्पा हे फक्त मुक्ताचंच ऐकतात, त्यांच्या ऐकण्यानेच हे बाबा येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सागरसोबत वाईट वागत आहे. यानंतर सागरची आई बोलते की ती असं वागू शकत नाही. ती सागरची बायको आहे आणि बायकोचं कर्तव्य तिला करायलाच पाहिजे. तिला जर येत नसेल तर मी चांगलंच तिला शिकवते, पण मी तिला आता सोडणार नाही. तिला चांगलाच धडा शिकवणार. आता पाहू इंद्रा मुक्ताला धडा शिकवण्यासाठी काय काय करते ते.